आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांची उजळणी व्हावी यासाठी कांग परिसर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जामनेर शहरातील काही मान्यवरांशी चर्चा करणार आहोत। बाबासाहेबांचे विचार आणि आजच्या जयंतीचे स्वरूप याबद्दल ही चर्चा असेल। जय भीम। सर्वप्रथम आज 14 एप्रिल 2026 महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं तर एक फार मोठं पर्व आहे। जगामध्ये सगळ्यात मोठी जी क्रांती आहे, सामाजिक क्रांती आहे, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं अनुकरण जे आहे ते जगातल्या आज बहुतांश देशामध्ये करताना आपल्याला दिसून येत आहे। मी या ठिकाणी समाजाला हेच सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपल्याला त्यांच्या विचाराचं पाईक व्हायचं आहे। आपल्याला जयंती नाचून साजरी करण्याबरोबरच बाबासाहेब आंबेडकर वाचून साजरी केली तर ती जास्त योग्य ठरेल अशा मताचा मी आहे। एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आपल्या देशामध्ये क्रांती घडवत होते त्यावेळेस सगळ्यात जास्त बाबासाहेब आंबेडकरांचा आदर केला जात होता। बाबासाहेब आंबेडकराला घाबरत होते लोक। का बरं घाबरत होते? कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतीमध्ये एक वाक्यता होती। बाबासाहेब आंबेडकरांकडे खूप काही पैसा होता असं नव्हतं, बाबासाहेब आंबेडकर खूप काही बलशाली होते असंही काही नव्हतं, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्या चारित्र्यावर कोणत्याही प्रकारचा कलंक येऊ दिला नाही। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतीमध्ये आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बोलण्यामध्ये एक वाक्यता असल्यामुळं समाज त्यांना घाबरत होता। अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक उदाहरणं आहेत की बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतीमधून समाज आणि समाजातील लोकांच्या जीवनाचा विकास झालेला आहे। आत्ताचं नुकतंच आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर नेपाळमध्ये ज्यावेळेस विध्वंस झाला, नेपाळमध्ये ज्यावेळेस लोकशाही संपुष्टात आली, राजेशाही त्यांची संपुष्टात आली, तेव्हा त्यांनी लोकशाहीचा आधार घेतला आणि आपल्याकडील जे काही लोकशाही आहे, भारत हा एक वाक्य राहण्याचं एकमेव कारण आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे। आणि जे आत्ताचे सध्याचे पंतप्रधान आहेत नेपाळमधील शहा म्हणून, त्यांनी भारतीय संविधानाचा अभ्यास केला आणि त्याच्या मार्फतच एक मागच्याच महिन्यात त्यांनी फार मोठी घोषणा केली आणि सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतलेलं आहे, छोट्याशा नेपाळकडे। आणि ती घोषणा कोणती होती तर त्यांनी सामाजिक समरसतेसाठी, सामाजिक उत्थानासाठी, सामाजिक विकासासाठी त्यांनी संपूर्ण खाजगी शाळा बंद केल्या आणि फक्त गव्हर्नमेंट शाळा नेपाळमध्ये सुरू राहतील आणि सगळ्यांना शिक्षणाचा जो काही अधिकार आहे, जे आपल्या राज्यघटनेतल्या कलम नंबर 21 नुसार आपल्याला दिलेला आहे की सक्तीचं शिक्षण, बाबासाहेब आंबेडकरांनी जे सक्तीच्या शिक्षणाचा पुढाकार घेतला होता, सक्तीच्या शिक्षणासाठी जी क्रांती केलेली होती ती त्यांनी त्या ठिकाणी अनुकरण केलेलं आहे। आणि आपण भारतामध्ये बघतोय आता की शिक्षणाचं किती वाटोळं झालेलं आहे। त्यामुळं मी म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार मांडलेले आहेत, जे सामाजिक उत्थानाची जे काही उपाययोजना आपल्यासाठी दिलेल्या आहेत, त्याचा आपल्यापेक्षा बाहेरचे देश जास्त फायदा घेताना दिसतात। त्यामुळं त्या विचारांकडे आपण गेलो पाहिजे। भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या शैक्षणिक क्रांतीची गरज आहे। भारतामध्ये फार मोठ्या क्रांती होऊन गेलेल्या आहेत। महात्मा फुलेंनी जे जगामध्ये कुठंच सुरुवात नव्हती झाली त्या स्त्री शिक्षणाची सुरुवात केली। राजश्री शाहू महाराजांनी समता कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले, पण बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या। संविधानाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा कसा समाजाला फायदा होईल यासाठी संविधानाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले आणि त्या सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या। परंतु आज आपल्याकडे जो समाज आहे तो थोडा विखुरलेला दिसतो, तो थोडा विविध मतांचा होताना दिसून येतो आणि त्यामुळं मग आपल्या बरोबर जरी आज आपण बघितलं की जागतिक जे काही आनंद आहे, जागतिक आनंदाच्या क्रमवारीत आपल्यापेक्षा पाकिस्तान पुढे आहे, आपल्यापेक्षा नेपाळ पुढे आहे, आपल्यापेक्षा भूतान पुढे आहे, आपण का मागे आहोत? तर याचं जे काही हे आहे, याचा जे काही विचार आहे किंवा याचं जे काही कारण आहे आपण आनंदामध्ये मागे असण्याचं, ते आहे की आपल्यामध्ये जरी कागदोपत्री सामाजिक समरसता दिसत असेल, कागदोपत्री सामाजिक विकास दिसत असेल, तरी सुद्धा आज सुद्धा भारतामध्ये अनेक ठिकाणी विषमतेचे जे जाळे आहेत ते सर्व दूर पसरलेले आहेत।
अगदी खालच्या पातळीवरून तर वरच्या पातळीपर्यंत विषमता ही आढळून येते आणि त्यामुळं मग भारतामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय, वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी ही कायम स्वरूपात वाढत चाललेली आहे आणि आपल्या आनंदाच्या ज्या श्रेणीत आपण बसलेलो नाही याचं हे एकमेव कारण आहे. खूप आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस इंग्रजांनी डायरेक्ट सांगितलेलं होतं की भारत असा देश आहे की हा स्वातंत्र्य आम्ही तर देऊन टाकू, पण हा देश काही 2-4 वर्षही टिकणार नाही किंवा त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेणार नाहीत. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु या विविधतेने नटलेल्या भारताला एकत्रित बांधून ठेवण्याचं जे काम आहे ते खऱ्या स्वरूपानं बाबासाहेबांना आपल्या विचारातून म्हणजेच आपल्याला जे सगळ्यात महान संविधान दिलेलं आहे त्या संविधानातून या सगळ्या भारताला एकत्रित आणि आजपर्यंत आता भारताला स्वातंत्र्य होऊन जवळपास 75-80 वर्ष कंप्लीट होत चाललेले आहेत, परंतु तरी सुद्धा भारताची जी एकवाक्यता टिकवण्याचं काम आहे ते बाबासाहेबांच्या संविधानामधून मिळालेलं आहे. म्हणून मला असं वाटते की समाजातील सर्व बंधू भगिनींनी आपल्या जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांचे विचार आपण स्वीकारले पाहिजे. त्यांच्या विचारानुसार आपण त्यांच्या विचाराचं अनुकरण केलं पाहिजे. त्यांच्या ज्या काही आपल्याला उपदेश दिलेले आहेत ते उपदेश आपण स्वतः म्हणजे चॅरिटी बिगिन्स फ्रॉम फॅमिली, स्वतः आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. स्वतः आपल्यामध्ये त्या विचारांची जडणघडण झाली पाहिजे, त्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये जडणघडण झाली पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या देशाच्या विकासासाठी त्या विचाराचा फायदा करून घेतला पाहिजे असं मला वाटते. सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या युगामध्ये आपण जयंती साजरी करत असताना जगातल्या 192 देशापैकी 152 देशामध्ये जयंती साजरी केली जाते. इथं हे म्हणायला पाहिजे. आपल्या देशाचं किंवा आपल्या राज्याच्या, आपल्या गावाच्या परिसरात ज्या जयंतीचं स्वरूप आम्ही बघतोय त्या जयंतीचं स्वरूप हे विकृतीकरणाकडे जात आहे. खरं पाहता जयंती म्हणजे काय? महापुरुषांच्या, जे महापुरुष जन्माला येतात त्यांच्या जयंत्या साजऱ्या होतात. जे सर्वसामान्य माणसं जन्माला येतात त्यांचे वाढदिवस साजरे होतात. तर महापुरुषांच्या विचारानुसार आपल्याला पुढे जाण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची गरज आहे. त्याचं अंगीकार, त्याचं स्वीकार आपण केला पाहिजे आणि तो प्रत्यक्षात येण्यासाठी त्यासाठी आपल्याला त्याची त्या वाटेने आपण जायला पाहिजे. आजच्या या जगामध्ये आपण बघतोय सोशल मीडिया एक असा एक प्लॅटफॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहे. त्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, बऱ्याचशा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विकृतीकरणाकडे आपण जात आहे. याच्या माध्यमातून म्हणायला पाहिजे तर ती जी पिढी आहे, ती जी फोटोग्राफी आहे, जी ती चॅटिंग आहे, जी ती पोस्ट आहे, ज्या माध्यमातून कधी आंबेडकरांनी त्याकडे पाहिलं नसेल. आंबेडकर कोण होते? बाबासाहेब आंबेडकर कोण होते? पत्रकार, विद्वान. त्यांची पत्रकारिता जर पाहिली, त्यांच्या पत्रकारितेचा अभ्यास केला तर त्यांच्या पत्रकारितेमध्ये धचा म होणंही शक्य नव्हतं. म्हणजे एका आर्टिकल्समध्ये लिहिणं, एक भाषण देणं, त्याचं पेपरमध्ये छापून नंतर त्याचं पुस्तक स्वरूपात रूपांतर होणं, अशी बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता होती. मात्र आजच्या जगामध्ये, आजच्या युगामध्ये याला थोडं कुठेतरी वेगळं वळण जाते. मी एवढं म्हणेल की जेव्हा आपण आंबेडकरांना बघतो, आपल्या डोळ्यासमोर आंबेडकरांचं आपण जीवनपट बघतो, तर मला असं वाटतं की त्या प्रत्येक पैलूमध्ये, प्रत्येक ठिकाणी तुम्ही कोणते क्षेत्र पकडा, कोणते क्षेत्र घ्या, ज्या विचारांची गरज आजी बाबासाहेब आंबेडकरांची आजही आहे, देशाला आहे, जगाला आहे. कॅनडासारखा देश जर त्याच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकर जयंतीला मोठं स्वरूप देऊ शकतो, विदेशामध्ये जर ज्या सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्या व्यक्तीला म्हटलं जातं, ज्या व्यक्तीला पहिल्या 10 बुद्धिमान व्यक्तींमध्ये 10,000 वर्ष इतिहास पाहिला तर पहिला स्थान मिळू शकतं. तर अशा व्यक्तीचे विचार आपण जर अंगीकारायचे असेल तर आपल्याला खरं पुस्तकांची, खऱ्या विचारांची गरज आहे. आपल्याला आर्टिफिशियल कृत्रिम विचारांची गरज नाही आहे. कृत्रिम विचाराकडे जाताना आपण आंबेडकरांचे विद्रुपीकरण करतोय का? युवकांना, तरुणांना मी एवढं सांगेल की आपण खरोखर त्यांचं विचार टाळून बघतोय का, पडताळून बघतो का, आपल्या आयुष्यामध्ये खरोखर लागू होत आहेत का? आपण जे लिहितो, जे बघतोय, जे करतोय ते खरोखर सत्य आहे का? येणाऱ्या पिढीला तर आर्टिफिशियलमध्ये माध्यमात आपण बाबासाहेब आंबेडकर सांगणार आहेत का? मी तर म्हणेल आता बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 18 तास अभ्यासिका चालवल्या जातात, पण असं किती ठिकाणी होतं ज्या माध्यमात आपण म्हणतो माझी एक सोशल मीडियावरची पोस्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होते का? माझे एक स्टेटस म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झाली असं होतं का? नाही. म्हणजेच मी फक्त माझ्या बुद्धीचा कोणताही विचार करत नाही, मी बाबासाहेबांना वाचत नाही, त्यांचं चिंतन मनन करत नाही, त्यांचा अंगीकारच करत नाही, पण मला आलेलं पोस्ट, आलेली माहिती मी जशी आहे त्याची पेस्ट करतो किंवा फॉरवर्ड करतो. हे मला वाटतं चुकीचं होतंय. आजच्या तरुण पिढीकडे काय नाहीये. पूर्वीच्या काळी आम्हाला असं माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर किती संघर्ष करावा लागला की त्यांचं एक पत्र पोहोचायला कितीतरी वेळ, दिवस, महिने जात होते. एक आर्टिकल, एक त्यांचे विचार पुस्तकाच्या स्वरूपात किंवा लेखाच्या माध्यमातून पोहोचायला समाजापर्यंत झाला किती वेळ, तरी समाज हा जागृत होता.
वामन दादा कळकर म्हणतात की म्हणजे त्यांच्या गीतात त्यांनी म्हटलं बाबासाहेबांना की जर तुझ्या मताचे 4 लोक असते तर ते तळ्याचं टोक न्यारं असतं. म्हणजेच आताच आपल्या हातात सोशल मीडिया शस्त्र आहे, शस्त्रच म्हणूया त्याला, कारण त्याच्यात क्रांती होऊ शकते. जगभरामध्ये सगळ्या क्रांत्या झाल्या, रक्तरंजित क्रांत्या झाल्या. बाबासाहेबांनी जी क्रांती केली, बौद्ध धर्माची क्रांती केली, ती एका पेनाच्या टोकावर केली. आपल्याकडे आज ते पेनाचं टोक जर आपण वापरत नसेल तरी आपल्याकडे सोशल मीडिया असं माध्यम आहे. त्या माध्यमातून आपण बाबासाहेबांच्या विचारांना, जे विचार आपल्यापर्यंत पोहोचलेच नाही, जी येण्याची शक्यता आहे पण आपण त्याला घेत नाही, स्वीकारत नाही, ते जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मी या किंवा ChatGPT किंवा सोशल मीडिया जेवढे काही प्लॅटफॉर्म आहे, आपण असं म्हणतो की मला कृत्रिम पाहिजे, रेडीमेड काय पाहिजे. तुम्ही कुठून सोर्स घेताय, याचा संदर्भ कुठे घेताय, याच्या संदर्भात तुम्ही पडताळणी करतात का, व्हेरिफिकेशन करताय का, याची सत्यता पडताळून बघताय का, या विचाराचा मी आहे. कारण आपण जसं आलं तसं स्वीकारणं चुकीचं आहे. कारण आज मी म्हणणार नाही की इतरांनी बाबासाहेबांच्या विचाराचं विद्रुपीकरण करा. मीच म्हणले माझ्या समाजाने, आमच्या अनुयायांनी बाबासाहेबाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्रुपीकरणाला सुरुवात केली. कारण प्रत्येक गोष्ट टाळून बघितल्याशिवाय, त्याला व्हेरिफिकेशन केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कारण हे विज्ञानवादी, मला आंबेडकरांनी बौद्ध धम्म दिला, मी बौद्ध धम्माची तत्वच पाहिले नाही. मी बाबासाहेबांच्या कोणत्या जसं महू जन्मगाव आहे, मला माझ्या गावाजवळचं मी उदाहरण दे, साधं सरळ लेणी, अजिंठा लेणी. मी अजूनही लेणीमध्ये गेलो नाही. बाबासाहेब 2 वेळा व्हिजिट करून गेलेले. म्हणजेच माझ्या लेणीच्या पायथ्याची दर्शनासाठी, बघण्यासाठी जगातले खूप सारे लोक तिथे येतात, ते बघतात. पण मला अजूनही माहिती की बौद्ध धर्म बाबासाहेबांनी का स्वीकारला, का आम्हाला दिला, त्या माध्यमातून आम्ही काही करतोय का. बाबासाहेब शेवटच्या क्षणापर्यंत लिहित होते. म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या अगोदर त्यांनी एक ग्रंथ लिहून ठेवला, बुद्धांनी धम्मामध्ये, शेवटच्या क्षणापर्यंत 3 दिवस अगोदर. म्हणण्याचा अर्थ की ते सतत वाचनात, म्हणून चिंतनात होते. आणि आम्ही मात्र आमच्या सोशल मीडिया किंवा आमच्या प्लॅटफॉर्मवर, आमच्या या आजच्या जगामध्ये कुठेतरी त्याचं अंगीकार न करता विद्रुपीकरणाकडे जातोय. आणि या माध्यमातून समाजातल्या विघातक कृतींना आम्ही पाठबळ देतोय. आणि हे थांबलं पाहिजे. या माध्यमातून आमच्यासारख्या तरुणांना, युवकांना हे कळालं पाहिजे, आम्ही आमच्या बाबासाहेबांचं साहित्य, महात्मा फुलेंचं साहित्य असेल, जे थोर महापुरुष आहे त्यांचं साहित्य मी वाचलं पाहिजे. त्याशिवाय मला व्हेरिफिकेशन केल्याशिवाय मला पोस्ट करता आलं नाही पाहिजे. किंवा आलेलं साहित्य मी ते खरोखर पडताळून पाहिलं तर ते पुढे दिलं पाहिजे. अन्यथा भडकाऊ इतरांच्या दिलेल्या कॉपी पेस्ट, इतर जे असामाजिक संघटना आहे ज्यांना समाजामध्ये ह्या गोष्टीचं बीज पेरायचंय, ते त्यांना सहज सोपं जाते. आणि आम्ही कोणती पडताळणी न करता जरी टाकत असू, ते आपल्या बाबासाहेबांच्या विचाराने एक तिलांजली म्हणूया. म्हणजे त्याला आपण मारक आहेत, म्हणजे थांबलं पाहिजे. आणि बाबासाहेबांना जर खरं वाचायचं असेल, खरं बघायचं असेल तर त्यांचं साहित्य, त्यांचे विचार, त्यांची ग्रंथ संपदा ही आपण वाचली पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपण या बाबासाहेब आंबेडकरांना आपण ही खरी जयंतीच माध्यमातून आपण मानवंदना देऊ शकतो, एवढं मला म्हणायचं आहे.